नमस्कार मित्रांनो. नीता आज रडत रडत भांडे घासत होती. आज पुन्हा तिचे आणि तुषारचे भांडण झाले होते. तुषार हा ऑफिसला निघून गेला तर सासरेबुवा आपला पेपर वाचत होते, तर सासूबाई ह्या टीव्हीवर सिरियल पाहत होत्या. नीता ही बिचारी मुलगी रडत रडत आपले कामं आवरत होती. तुषारचे आणि तिचे एकाड दिसाच भांडणं व्हायचे. भांडणाचं कारणसुद्धा सासूबाईच असायचं. सासूबाईंना नित्याने काहीच काम केलेलं आवडत नसायचं, त्यामुळे त्या सारखं नित्याला टोमणे मारीत असायच्या. नीता खूपच प्रयत्न करायची आपल्या सासूबाईंना खुश ठेवण्याचा, पण सासूबाई नित्याच्या कामावरती कधीच खुश होत नव्हत्या. सासूबाई ह्या नित्या कामचुकार आहे म्हणून सारखं तुषारला सांगायच्या. आज तर सासूबाईंनी घरामध्ये खूपच कहर मांडला होता, कारण नित्याने सासूबाईंना थंड चहा दिला. त्यामुळे दोघींचे आज खूपच भांडण झाले होते. नित्याने सासूबाईंना गरम चहा देऊन सुद्धा सासूबाई नित्यावर नाही ते आरोप करीत होत्या. आता सासूबाई थेट तुषारकडे गेल्या आणि तुषारला तो चहा दाखवला. त्याच्यामुळे तुषार सुद्धा नीतावर खूपच रागावला होता. तुषार म्हणाला, नीता, हे काय आहे तुझं रोजचं नाटक आहे? तू आईला थंड झालेला चाय का दिलास? त्यावर नीता म्हणाली, मी तर गरमच चाय दिलता, पण आई पेपर वाचीत बसल्या होत्या, त्याच्यामुळे थंड झाला आणि तोच तुम्हाला दाखवायला आणला. नीता ही खूपच सहन करीत होती. तिची चूक नसताना सुद्धा नीता आपल्या मनामध्ये काही गोष्टी ठेवत होती. पण आता नीताची सुद्धा सहनशक्ती संपलेली होती. नीता म्हणाली, सासूबाई माझ्यावर मुद्दामून आरोप करत आहेत. एवढ्यात आता तिथे नित्याची सासूबाई आली आणि म्हणाल्या, हो ग बाई, तूच खरं बोलत आहेस, मी खोटं बोलत आहे. तू तर सत्याची मूर्ती आहेस. मी एवढे दिवस घरामध्ये राबले. मला वाटलं माझी सून आल्यानंतर मला गरम गरम खायला मिळेल किंवा एखादा घंटा आराम मिळेल, पण माझ्या नशिबातच नाही. असं म्हणून सासूबाई खूपच रडू लागल्या आणि नाटकाचा बहाणा बनवीत होत्या. आपल्या आईला रडताना पाहून तुषारला वाटलं, माझ्या बायकोकडून खूपच मोठी चूक झाली आहे. आज माझ्या आईवर रडण्याची सुद्धा पाळी आलेली आहे. आता तुषारने मागचा पुढचा विचार न करता नित्याच्या कानाखाली मारली. नीता तर आता सहनशक्तीच तिची संपलेली होती, कारण रोजचेच भांडणं आणि तिला रोजचाच दबाव यायचा. तुषार हा तसाच ऑफिसला